परशुराम की जय। प्रसाद द्या। जगदंबा कृपा प्रसाद सिद्धिरस्तु। आईच्या मुखामध्ये जो प्रसाद असतो तो प्रसाद आता आपल्याला दिलेला आहे। खरं तर प्रथा अशी आहे की जेवण झाल्यानंतर तांबूल असतो, मात्र इथे आईच्या मुखामध्ये अखंड स्वरूपात तांबूल ठेवला जातो आणि तांबूल तिच्या मुखामध्ये जितका घालू तितका मावतो, अशी ही पद्धत, अशी ही प्रथा आहे आणि हे प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतं। इथे शारदीय नवरात्र घटस्थापनेपासून सुरुवात होते। ललित पंचमीला देवीला अलंकार पूजा वगैरे असते। सप्तमीला इथून रेणुका देवी संस्थानतर्फे महाकाली किल्ल्यामध्ये देवीला पातळ वगैरे चढवल्या जाते किल्ल्यामध्ये महाकालीला आणि आमंत्रण दिले जाते। अष्टमीला होम असतो, अष्टमीला गुप्त बलिदान पण असते। नवमीला पूर्णावती असते, होमासमोर बलिदान असते। दसऱ्याला परशुरामाची पालखी निघते। सीम उल्लंघनासाठी पालखीसोबत सर्व पुजारीगण आणि भाविक लोक सोबत असतात। आणि त्यानंतर पंचमीच्या दिवशी देवीला फुलोरा चढवल्या जातो। त्या फुलोऱ्याच्या पात्या सीमोल्लंघन झाल्यानंतर तोडल्या जातात आणि नवरात्राची सांगता होते। रेणुकेचं मंदिर लहानसं असून प्रवेशाचा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे। दरवाजावर नगारखाना आहे। देवीला खलबत्त्यात पान कुटून नैवेद्य दाखवतात। तांबूलाचं महत्त्व महाराष्ट्रात जे काही शारदीय शक्तिपीठ आहेत त्यापैकी रेणुका देवीचं एक शक्तिपीठ आहे। रेणुका देवीचा मुख्य प्रसाद जो आहे तो तांबूल आहे। याच्यामध्ये 13 पदार्थ तृणात्मक टाकतात। नागेलीचे पानं, सोप, सुपारी, लवंग, विलायची, कात, असा जसा आपण जेवण केल्यानंतर मुखशुद्धी करतो तसा हा प्रकार आहे आणि इथला मुख्य प्रसाद आहे। रेणुका देवी संस्थानचा मुख्य प्रसाद आहे रेणुका देवीचा। आता हा जो मुख्य प्रसाद आहे तो कसा बनवतात, आधी नागिलेच्या पाण्यात पूर्ण देठा काढायचे, त्याचे तुकडे करायचे, खलबत्त्यात टाकायचे, ज्यामध्ये कात, चुना, सुपारी, लवंग, विलायची, कात, ते 13 पदार्थ टाकून त्याला बारीक करायचं। बारीक करून मग बाहेर काढायचं। नवरात्रात इथे 9 दिवस मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने इथे येतात। मातेच्या जवळच परशुरामाचा पाळणा आहे आणि त्या पाळण्याची सुद्धा एक विशेष आख्यायिका सांगितली जाते। इथे आईचं दर्शन घेण्यापूर्वी परशुरामाचा पाळणा आपल्याला पाहायला मिळतो। या परशुरामाच्या पाळण्याचं एक वेगळं आणि विशेष महत्त्व आहे, ते आपण इथल्या गुरुजींकडून जाणून घेऊयात। हा परशुरामाचा पाळणा आहे। हा सिद्ध पाळणा आहे। ज्या भाविकांना पुत्र वगैरे प्राप्त होत नाही त्याची मनोकामना हा पाळणा पूर्ण करतो। कोणी भाविक जर असेल त्यांना पुत्र प्राप्त होत नसेल त्यांनी देवीचं दर्शन घ्यायचं आणि देवीला सांगायचं की मला पुत्र प्राप्ती होऊ दे, आणि हा पाळणा सिद्ध असा आहे, याला एक नारळ बांधतात आणि तो आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करतो। असं या पाळण्याची आख्यायिका आहे। रेणुका मातेचा पुत्र परशुराम
हा आपल्या आईच्या समोर गणपतीच्या स्वरूपामध्ये बसलेले आहेत. सगळे भक्त लोक या सगळ्या भक्तांचे दुःख निरसन करण्यासाठी गणपतीच्या स्वरूपामध्ये बसलेले आहेत. रेणुका देवीला अनेक ठिकाणी विशेषतः कर्नाटकात यल्लम्मा नावानं सुद्धा ओळखलं जातं. रेणुका देवी बरोबरच परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनसुया मंदिर, कालिका माता मंदिर अशी धार्मिक स्थळं सुद्धा इथे आहेत. या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. आईचं दर्शन मिळालं, आरती सुद्धा करता आली. खऱ्या अर्थानं इथे आल्यानंतर धन्य झाल्यासारखं वाटतंय. त्रेतायुगात परशुरामाला आणि कलियुगात संत विष्णुदासांना दर्शन देणाऱ्या रेणुका मातेचा आजही माहूरगडी नित्यवास आहे. या श्रद्धेनंच असंख्य भाविक मातेच्या दर्शनासाठी इथे येतात. या मंदिराची आख्यायिका म्हणजे रेणुका माता ही जमदग्नी ऋषींची पत्नी आहे आणि परशुरामाची आई आहे. या ठिकाणी स्वयंभू दर्शन दिलेलं आहे परशुरामाला. सध्या आपण पाहतोय ती पैनगंगा नदी आहे आणि पूर्वी माहूर हे क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात होतं. पैनगंगेमुळं शासकीय स्तरावरती झालेल्या विभागणीमुळं माहूर नांदेड जिल्ह्यामध्ये आलं आणि नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यामध्ये आलं. आजही जरी असं झालं असलं तरीही विदर्भवासीय ह्या देवीला विदर्भवासियांचीच देवी असं मानतात. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं. नवरात्रीनिमित्त या ठिकाणी प्रशासनाची सुसज्ज व्यवस्था झालेली आहे. आम्ही संपूर्ण प्रशासक मंडळ या ठिकाणी नवरात्र महोत्सवानिमित्त पाणी, लाईट आणि बाकी लाईट सुविधा करण्याला सुसज्ज तयार आहोत. ह्या व्यवस्था आमच्याकडून पूर्ण झालेल्या आहेत. देवीचा महिमा कितीही सांगितला तरी तो कमीच. आसपासच्या परिसरात तळी आहेत आणि वनराई सुद्धा भरपूर आहे. त्यामुळेच असं म्हणतात की या भागात देवीच्या भेटीसाठी वन्यजीव येतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरातला गजबजाट थांबून जातो. आदिशक्तीचं स्वरूप अत्यंत विराट, विश्वाकार आहे. चंद्र सूर्याचे नेत्र असलेली, हरितसृष्टीचं दिव्यांतर परिधान करणारी, नवजीवनाचं आश्वासन देणारी, प्रसंगी स्वकर्तव्याची कठोर जाणीव करून देणारी, दुःखी मानवाला आपल्या कुशीत घेणारी, प्रसंगी वात्सल्य सिंधू तर कधी रणचंडीचं उग्र रूप धारण करणारी ही आदिशक्ती नाना प्रकाराच्या प्रतीकातून प्रकट होते. मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मी. गडाच्या पायथ्याशी असलेली ही गावं खऱ्या अर्थानं पावन आहेत. कारण एकतर देवीच्या वास्तव्यानं ती पावन झाली आहेत, त्याचबरोबरीनं आसपासचा जो परिसर आहे तो हिरवाईनं नटलेला आहे आणि त्यामुळेच इथे सदा हरित अशा स्वरूपाचं आपल्याला चित्र पाहायला मिळते. सध्या मागे जो किल्ला पाहायला मिळतोय तो रामगड किल्ला असं म्हटलं जातं आणि ह्या किल्ल्याबद्दल असं सांगितलं जातं की हा 13व्या शतकामध्ये बांधला गेलेला आहे. देवीचं दर्शन घडलंय आणि खरोखर पतित पावन झाल्यासारखं वाटतंय. अजूनही प्रवास करायचा आहे कारण आमची टीम अर्थात कॅमेरा पर्सन सुनील चुमार आणि मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्याला घडवतोय दर्शन देवींचं.